नेवासा तालुक्यातील सौंदाळ येथे कॉम्रेड बाबा आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली। या ग्रामसभेत महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या GRचं वाचन करण्यात आलं। राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून सौंदाळा गावातील 10% शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होत नाही। या कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नाव देऊन सरकारनं महाराजांचा सन्मान नव्हे तर अवमान केला आहे। छत्रपतींच्या राज्यात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची इतिहासामध्ये एकही नोंद नाही। शेतीमालाला हमीभाव होता, संरक्षण होतं। स्वराज्य आणि रयतेशी गद्दारी करणाऱ्याला महाराज कडेलोटाची शिक्षा देत होते। फसवी कर्जमाफी करून राज्य सरकारनं शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे आणि त्याचा निषेध म्हणून सौंदाळा गावातील 200 शेतकरी रायगडावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट करतील असा निर्णय ग्रामसभेमध्ये घेण्यात आला। याप्रसंगी राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी GRची होळी करण्यात आली आणि सुकाणू समितीच्या आदेशानुसार संप सुरूच ठेवून तीव्र आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला। याप्रसंगी कॉम्रेड शरद आरगडे, नारायण आरगडे, सरपंच नंदा आढांगळे, उपसरपंच रघुनाथ आरगडे, राजेंद्र चामुटे, सुधीर आरगडे, हनुमान आरगडे, बाळासाहेब आरगडे, भारत आरगडे, मिनीनाथ आरगडे, भागवत आरगडे, दत्तात्रय आरगडे आदींसह ग्रामस्थ हजर होते। याप्रसंगी कॉम्रेड शरद आरगडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, परंतु ही कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून 10% लोक शेतकरी सुद्धा यामध्ये बसत नाहीत। याचा आम्ही निषेध करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरणं म्हणजे छत्रपतींचा या अपमान आहे। छत्रपतींच्या राज्यामध्ये कधी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचा इतिहास नाही आणि अशा असताना छत्रपतींचं नाव वापरून ही योजना फसवी आणली आणि शेतकऱ्यांच्या सोबत खेळ या शासनाने केलेला आहे। शेतकऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी गद्दारी केलेली आहे आणि यामुळे आम्ही आज या ग्रामसभेमध्ये असा ठराव घेतलेला आहे की लवकरात लवकर रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार जसं गद्दारांना कडेलोटाची शिक्षा दिली जात होती तसेच देवेंद्र फडणवीसचा आम्ही पुतळा करून त्याला कडेलोट करणार आहोत आणि या गद्दाराला शिक्षा देणार आहोत। जोपर्यंत कर्जमाफी पूर्णपणे होत नाही, 7/12 कोरा होत नाही, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोपर्यंत सौंदाळा गावातील सर्व शेतकरी सुकाणू समितीच्या आदेशानुसार शेतकरी संपात सहभागी राहतील। न्यूज रिपोर्टर किरण भाकड, S9 मीडिया, नेवासा।